पश्चिम बंगाल याची परिस्थिती अत्यंत विदारक आहे, भयानक आहे। कायद्याचं राज्य तिथे नाहीये। अनेक तिथे निवडणुकीमध्ये माझ्या विरोधात तुम्ही प्रचार केला, मतदान केलं तर खून केलं जातं, बलात्कार केलं जातं। खरं तर तिथे कडक कारवाई झाली पाहिजे। आणि म्हणून मी देवाला प्रार्थना करतो की बंगालच्या सामान्य जनतेसाठी, गोरगरिबांसाठी, आमचा बंगाल वाचवण्यासाठी, त्याला बंगालला बांगलादेश होण्याच्या अगोदर आम्ही बंगालला वाचवलं पाहिजे। आणि देवाच्या आशीर्वादाने भारतीय जनता पार्टीचं सरकार तिथे यायला पाहिजे। जर त्यांनी कुठलं चुकीचं काम केलं नसेल, कारण ममता बॅनर्जीचं सरकार आहे, ते लोक खालच्या स्तरावरचं राजकारण म्हणजे लोकशाही ते मानतच नाही। आणि म्हणून तिथे अनेक त्यांनी वेगळे वेगळे प्रयोग, प्रयत्न, दडपशाही, दादागिरी त्यांनी केली आहे। पण जर खुल्या मनाने जनतेला मतदान करण्याची संधी मिळाली असेल तर 100% भारतीय जनता पार्टीचा भगवा, हा देशभक्तांचा भगवा, हा फळकणार आहे। मुख्यमंत्री साहेबांनी यावा या बाबतीत महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून आपण काय सांगाल? मनापासून आम्हाला या आनंदाच्या प्रसंगी दुःख झालं की पार्लमेंटमध्ये ज्यावेळेस आमच्या लाडक्या बहिणी, हजारो लाडक्या बहिणी या महिला विधेयकाचं वाट पाहत होते, त्यावेळेस केवळ राजकारणामुळे केवळ हे श्रेय भाजप सरकारला मिळेल या छोट्याशा, म्हणजे असं वास्तविक राजकारणामध्ये व्हायला नको पाहिजे। तर देश हिताचा विचार झाला पाहिजे होता। जवळपास 50-60 कोटी आमच्या भगिनी आहेत, त्यांना कधी आमदार, खासदार बनण्याची संधी मिळेल? कोणी मोठ्या बापाची मुलगी आहे म्हणूनच त्यांना संधी मिळेल का? सामान्य आमच्या भगिनींना न्याय मिळणार नाही का? आणि म्हणून आमच्या सामान्य भगिनींना सुद्धा आमदार, खासदार बनण्याची संधी मिळाली पाहिजे। महिला विधेयकाला अजून सुद्धा वेळ गेली नाहीये। पुन्हा पवित्र मन करून या विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला पाहिजे आणि त्या माध्यमातून महिलांना सशक्तीकरणाची एक संधी दिली पाहिजे, अशी विनंती मी करतो।